रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मी हरिभक्त पारायण सुरेखाताई शिंदे 2 जून 2024 पासून माधवबाग विश्रांतवाडी येथे येत आहे. डॉक्टर अमृताताई वाडेकर शिंदे या माझी ट्रीटमेंट करत आहेत. खरं तर मनुष्य हा जीवनदायी असा आहे की प्रकृतीचा कधी काय बदल होईल हे सांगता येत नाही. सर्व चांगलं आहे असं वाटत असताना देखील आपल्या प्रकृतीच्या आतमध्ये काय होतं हे कळत नाही. मी कीर्तन प्रवचन करत असताना अचानकच माझ्या पोटामध्ये आग होऊ लागली. पायाची, तळपायाची आणि मस्तकाची आग होऊ लागली. ॲलोपॅथीची फार औषधं घेतली, पातळ औषधं मिळाली ती घेतली, गोळ्या घेतल्या, इंजेक्शन घेतली, सर्व चेकअप केलं, एक्सरे झाले, सगळ्या बाजूने परिपूर्ण करून देखील काहीही केल्यानं राहत नव्हतं. 3 ते 4 महिने माझ्या पोटामध्ये आग होत होती. बरं, अशी आग होत होती की जणू काही ज्वाला भडकल्यात असं. आमच्या विहीनबाई आळंदीच्या शारदाताई कुठे त्या मला म्हणाल्या चला आपण जाऊया माधवबागला म्हणून. सहज त्यांनी मला इथे आणलं. मॅडमने माझे घोट्याचे पाय तपासले, गुडघे तपासले. त्यांनी सांगितलं मी ट्रीटमेंट करेल, तुम्हाला काय प्रॉब्लेम नाहीये, मी तुमचं व्यवस्थित सर्व चेकअप करून पाहते. त्यांनी नुसता हात लावून सर्व चेकअप केलं, माझे रिपोर्ट पाहिले आणि त्यांनी पंचकर्म करण्यासाठी सांगितलं. महिन्यातून कमीत कमी 2 वेळा तरी आता सध्या यावं लागेल, नंतर महिन्यातून एकदाच या असं त्यांनी सांगितलं. माझी शुगर पण वाढली होती, बीपी वाढला होता, पोटात आग होत होती. काय होतं नेमकं कळत नव्हतं. माझ्या पोटामध्ये पिवळं पित्त तयार होत नव्हतं म्हणून मला खऱ्या अर्थानं शौचाला फार काळी व्हायची आणि मला भीती वाटायची. अनेक डॉक्टरांनी ॲलोपॅथीच्या असं सांगितलं की तुमच्या पोटामध्ये रक्तस्राव होतो. पण मॅडमकडे आले आणि 8च दिवसामध्ये खऱ्या अर्थानं आयुर्वेदिक औषधं घेतल्यानंतर पित्त बऱ्यापैकी चांगलं तयार झालं आणि शौचाला सुद्धा नेहमीप्रमाणे होऊ लागले. माझा इतका दृढ विश्वास बसला की मला असं वाटतं खरंच नाव सुद्धा माधवबाग आहे. श्रीकृष्णाचा अवतार असणारा माधव आणि त्याची असणारी ही सृष्टीची बाग यामध्ये आल्यानंतर खरंच बरं वाटतं. आणि म्हणून म्हणतात यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भूती भारत अभ्युदाना धर्मस्य तदात्मानं सृजाम्य. जेव्हा धर्मावर ग्लानी येते तेव्हा देव अवतार घेतात. पण माणसांची प्रकृती बिघडली की डॉक्टर सुद्धा देव अवतारीच आहेत असं म्हणायला हरकत नाही. इथे असलेली प्रत्येक व्यक्ती अतिशय सत्कार मूर्ती आहे. प्रत्येकाला आदर देते, काकू काकू करतात. सर्व लेडीज स्टाफ, 2 पुरुष पण असतात मसाज करण्यासाठी पुरुषांचे, ते सुद्धा अतिशय काकू काकू करतात. आदर वाटतो, प्रेम वाटतं. प्रत्येक महिन्याला मी कधी जाईल असं होतं. मला कार्यक्रम भरपूर असतात पण त्यातूनही इथे येण्याची ओढ मात्र नक्कीच असते. आजही मी आलेली आहे. ती प्रकृती खऱ्या अर्थानं तपासण्यासाठी दर महिन्याला येते, रुटीन चेकअप म्हणून. पण आजही मला असंच वाटतं की खरं डॉक्टर हे देवच आहेत आणि माधवबागचे तर त्याहून देवाआधी देवच आहेत, याती नास्तत्र संशय. खऱ्या अर्थानं प्रत्येकाने एकदा तरी माधवबागला भेट द्यावी. माझ्या तब्येतीबद्दल मी निशंक आहे कारण मॅडम माझ्या तब्येतीची काळजी घेतात. अमृता मॅडम म्हणजे माझ्यासाठी देवच आहे. मी माझ्या प्रकृतीची काळजी घेत नाही तर इथला सगळा स्टाफ माझ्या प्रकृतीची काळजी घेतो. मला फोन करतात किती वाजता येणार काकू, लवकर या काकू. काकू काकू हा शब्द ऐकण्यासाठी मन आसुसलेलं असतं. आणि म्हणून खरंच या जन्मामध्ये आलाच आहात तर प्रकृतीची काळजी घ्या कारण आरोग्यम धनसंपदा. पण प्रकृतीची काळजी घेत असताना स्वतः घेण्यापेक्षा, डॉक्टरांवर अवलंबून राहण्यापेक्षा तुम्ही एकदा तरी माधवबागला भेट द्या. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.